विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीबरोबर तिसऱ्या आघाडीची सुद्धा चर्चा सुरू झाली आहे आणि बच्चू कडू यांनी त्याचे संकेत सुद्धा दिले आहे। आणि या तिसऱ्या आघाडीतले एक घटक रविकांत तुपकर आपल्यासोबत आहे, शेतकरी नेते। रविकांतजी, तिसऱ्या आघाडीचा हे सुतोवाच झालाय, संकेत मिळालेला आहे, कधी ही चर्चा झाली, कशी पायाभरणी होणार? नाही, बच्चू भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमची भेट झाली, त्यावेळी ते म्हणले तुमच्या काय डोक्यात आहे, तर मी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे जे लोक आहेत किंवा वेगवेगळ्या पॉकेट्समध्ये अनेक तरुण पोरं चांगली काम करतात, त्या सगळ्यांना एकत्रित करून आपण निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे। ते म्हणले माझ्याही मनात आहे। ते म्हणले माझी छत्रपती संभाजी महाराजांची चर्चा झाली आणि मी ऑलरेडी निवडणुकीचा निकाल लागायच्या आधी साताऱ्यातून सुद्धा याचा ऐलान आम्ही केलं होतं। मी पुण्यात पण बोललो होतो की एक चांगला पर्याय महाराष्ट्राला आपण दिला पाहिजे। वेगवेगळ्या भागात खूप चांगलं काम करतात, अनेक तरुण मुलं काम करतात, या सगळ्यांना एकत्रित करून एक तिसरा पर्याय जर का आपण महाराष्ट्राला दिला तर मतदारांना पण चांगलं वाटेल आणि शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक उभी करणं हे त्याच्या पाठीमागचं आमचं धोरण, माझ्या डोक्यातली कल्पना अशी आहे की शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरच निवडणुका होत नाही। निवडणुका होतात जातीवर, निवडणुका होतात धर्मावर, निवडणुका होतात पक्षावर, पण जोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवडणुका होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं काही भलं होत नाही। आणि कुठलाही राजकीय पक्ष हा पॉलिटिकल वोट बँकेला घाबरत असतो। शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक उभी करून त्या प्रश्नावर निवडणुका झाल्या तर इथून पुढे प्रत्येक पक्षाला शेतकऱ्याचा विचार करावा लागेल, हे याच्या पाठीमागचं धोरण आहे। लवकरच पुण्यामध्ये या संदर्भात आम्ही बैठक घेणार आहे। ही जी बैठक कधी होणार आहे त्याबाबत, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जसं सांगितलं, तुम्ही आणि बच्चू भाऊ, त्यासोबत छत्रपती संभाजीराजे, अजून कोण कोण सोबत राहणार आहे? नाही, आता बच्चू भाऊंशी कोणाची चर्चा झाली माहित नाही, पण मी वेगवेगळ्या लोकांची चर्चा करतो। जसं आता जालन्यामध्ये मंगेश साबळेंनी 1.5 लाख मतं घेतले, असे ज्यांच्या पाठीमागे जनाधार आहे असे सगळे तरुण पोरं जे आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काम करणारे, असे अनेक नावं आमच्या डोळ्यासमोर आहेत ज्यांच्याशी चर्चा आमची झालेली आहे। पहिले मी प्राथमिक पुण्याला या सगळ्या शेतकरी नेत्यांची बैठक घेणार आहे, वेगवेगळ्या चळवळीत काम करणार आहे आणि तरुण मुलांची बैठक घेणार आहे आणि मग तिथून पुढे आमची दिशा ठरवावी। सगळ्या शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार। राजू शेट्टी यांच्याशी काही बोलणं झालं? नाही, राजू शेट्टींशी काही बोलणं झालं नाही, त्यांच्या डोक्यात काय मला काय माहित नाही। सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आता तिसरी आघाडी येते तेव्हा स्वाभाविकपणे चर्चा होते की मतांचं विभाजन, तर या दृष्टीने काही सवाल उपस्थित होतील, अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित होतील। जेव्हा की आता महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं, त्यांच्याकडून स्वाभाविकपणे जास्ती प्रश्न विचारण्यात येतील या विषयावरनं की मतांचं विभाजन होईल म्हणून। मला सांगा, सांगलीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फक्त 60,000 मतदान आहे शिवसेनेच्या, मग मतांचं विभाजन कोणी केलं तिथं? आता मला कसं म्हणता येईल की मी मतांचं विभाजन केलं? मी 2.5 लाख मतं घेतलीत, मी फाईटमध्ये होतो बुलढाण्याला, 98,000ने माझा पराभव झाला। मग काय बाकीच्या लोकांनी निवडणुका लढवायच्याच नाही का? फक्त प्रस्थापित पक्षांनीच निवडणुका लढवायच्या का? ताटातलं वाटीतून वाटीतलं ताटात, म्हणजे त्यांच्याच यांनी दुराकुस्ती करायची का? ते नाही चालणार। आम आदमी पक्षाने 3 वेळा दिल्लीची सत्ता काबीज केली, मग त्यावेळेला त्यांना पण लोक असं म्हणत होते। पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने 1 हाती सत्ता मिळवली, त्यावेळी पण त्यांना लोक असं म्हणत होते। प्रस्थापित पक्षांशिवाय कोणी निवडणुका लढवायच्या नाहीत का? आज सगळ्या प्रस्थापित नेत्यांवरचा विश्वास लोकांचा उडालेला आहे बदलत्या भूमिकांमुळे। सकाळी इकडे जातो, संध्याकाळी तिकडे जातो, लोक विश्वास ठेवतील कुणावर? अनेक महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात काम करणारे चांगले तरुण आहेत, या सगळ्या तरुणांना घेऊन वेगळा काही पर्याय देता येतो का याचा विचार करू आम्ही। आपण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे का संपूर्ण आघाडी? मी परवा दिवशी लातूरला असणार आहे, नंतर सोलापूरला असणार आहे। विविध भागात जाऊन त्या भागातल्या नेत्यांशी, शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी बोलून काय आपल्याला वेगळं करता येईल, सगळ्यांची मतं जाणून घेऊन एका निर्णयापर्यंत आम्ही येऊ। पण सगळ्यांची इच्छा आहे की आम्ही पुढाकार घ्यावा, काहीतरी करावं। पुण्यात याबाबत पूर्ण बैठक आहे, कोण कोण राहील? ठीक आहे, तिसऱ्या आघाडीच्या संदर्भातली बैठक नाहीये। आम्ही शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे जे वेगवेगळे घटक आहोत, तरुण मुलं आहेत की जे निराश आहेत किंवा आपापल्या भागात एकटं काम करतात, यांची मोड पहिले बांधायची आणि मग काय वेगळं करता येईल ते बघू आणि त्याच्यानंतर तिसऱ्या आघाडीच्या पर्यायाच्या संदर्भात आम्ही विचार करू। सगळ्यात महत्त्वाचं, आपण उदाहरण देताना आपचा उल्लेख केला, आपला पण आपण असं इन्व्हाइट करायला संपूर्ण? नाही, मला वाटतं बच्चू भाऊंशी त्यांच्याशी काही व्यक्तिगत चर्चा झालेली आहे, काय झाली मला माहित नाही। माझी आम आदमी पार्टीच्या लोकांची काही चर्चा झालेली नाही, पण असे जे काही चांगल्या विचारांनी काम करणारे लोक आहेत सगळे एकत्रित आले, ते आनंदाची गोष्ट आहे ना। आपण सांगितलं की जसं बुलढाण्यामध्ये 6 जागांवर आपण आपले उमेदवार उपस्थित करतात, पण तिथले जे विद्यमान मंत्री आहेत त्यांनी वेगळेच आरोप लावले की मीडियातून उभा झालेला नेता आहे, असे काही आरोप केलेले आहेत। हां, त्यांनी काल अकोल्यामध्ये, म्हणजे प्रतापराव जाधव जे आता केंद्रीय राज्यमंत्री झाले, जे माझ्या विरोधात निवडून आले, त्यांनी आरोप केला की रविकांत तुपकर हा मीडियाने घडवलेला नेता आहे। मग 2.5 लाख मतं काय मला आभाळातून पडली का? आमच्या मोर्चात 50-50 हजार लोक असतात, लाखाच्या संख्येनं आम्ही लोक एकत्रित करतो। नागपुरात आम्ही हजारो लोक आणून मोर्चे काढतो, मुंबईत जाऊन आम्ही मोर्चे काढतो। हे लोक कुठून येतात? काम केल्याशिवाय होत नसते। आणि मीडिया आम्हाला सपोर्ट करतो त्याचा आम्हाला अभिमान आहे। लोकशाहीचा 4था स्तंभ हा इमानदारीनं आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहतो, असं त्यांना इनडायरेक्ट म्हणायचं आहे।
त्यांना तर त्यांचे बाईट्स घ्यायचे असले तर त्यांना 10 वेळा फोन करावे लागतात लोकांना, आमचं बाईट घ्या, आमचं बाईट घ्या. आणि चळवळीतल्या लोक हे काय करतात, चळवळीतले लोक आणि राजकारणातले लोक याच्यात फरक करत नाही. आम्ही चळवळीतले लोक आहोत, आम्ही संघर्ष करणारे लोक आहोत, भांडणारे लोक आहोत, लढणारे लोक आहोत. आणि या देशामध्ये फक्त आता चौथ्या स्तंभावरच लोकांचा विश्वास आहे. मग चौथ्या स्तंभाने किंवा माध्यमांनी आम्हाला साथ दिली म्हणून प्रतापराव जाधवांच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही. ते अकोल्याला गेले परवा दिवशी, तिथे एक जवान शहीद झाले, वीरमरण त्यांना आलं, त्यांच्या घरी भेट द्यायला त्यांना वेळ नाही मिळाला. हारतुरे करत बसले, सत्कार स्वीकारत बसले. मोदीजी तर भाषणात प्रत्येक वेळी जवानांचा उल्लेख करतात. मग जवान शहीद झाल्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरलेली असताना यांना हारतुरे घेताना थोडंही काही वाटलं नाही. रविकांत तुपकरांवर टीका करता, उठसूट माझ्यावर टीका करतात. मग मी जर दखलपात्र माणूस नाही तर माझं नाव का घेता प्रत्येक वेळी तुम्ही, हा माझा त्यांना सवाल आहे. माझ्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि निवडणुकीच्या आधी पण ते म्हणायचे की हा लढणार नाही लोकसभा. लढलो आणि ताकदीनं लढलो, यांना पळवलं, यांना पळताबोई थोडी केली म्हणून यांच्या पोटात दुखतंय. आता ते म्हणले विधानसभेला यांनी उमेदवार उभे करून दाखवावे. जसं लोकसभेला करून दाखवलं ना तसंच विधानसभेला करून दाखवू. प्रतापराव जाधवांना माझं सांगणं आहे की जिनके घर शीशो के होते हैं वो दूसरों के घरों के ऊपर पत्थर नहीं फेका करते. उगीच आमच्यासारख्या लोकांच्या नादाला लागू नका. आम्ही नंगाड माणसं आहे, आमच्या आगे पिछे कुछ नाही आहे. आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं आतापर्यंत? सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतीला मजबूत कंपाऊंड नाही, पीक विमा अजूनपर्यंत मिळालेलं नाही, नुकसान भरपाई अजूनपर्यंत मिळालेलं नाही. मग काय केलं? तिथं जाऊन अंडे उभारले गेले का केंद्रामध्ये तुम्ही? उगीच आमच्या नादाला लागू नका. आणि शेतकऱ्यांनी तुम्हाला झटका दिलेला आहे पैशाच्या जोरावर आणि बोगस मतदान करून तुम्हाला थोड्या फरकाने विजय मिळाला. ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, पण लोकांच्या मनात तुम्ही नाही, लक्षात ठेवा. अखेरचा प्रश्न, ही संपूर्ण तिसऱ्या आघाडी जेव्हा तुम्ही आता अगदी प्राथमिक स्तरावर असले तरी पूर्ण 288 जागांसाठी पूर्ण तयारी होईल? नाही, अजून चाचपणी करू. जिथं जिथं चांगले उमेदवार आम्हाला मिळतील त्या त्या ठिकाणी आम्ही उमेदवार उभे करू. माझ्या डोक्यात असं आहे की विधानसभेमध्ये निव्वळ शेतकऱ्यांची कणव असणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, शेतमजुरांच्या प्रश्नावर, बारा बलुतेदारांच्या प्रश्नावर भांडणारे लोक त्या सभागृहामध्ये असले पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. दुर्दैवाने तिथं आमचा शेतकऱ्यांचा दबाव गट कमी पडतो विधान भवनामध्ये. म्हणून आमचा विचार आहे की शेतकऱ्यांचं भलं करायचं असेल, आत्महत्या थांबवायच्या असतील, शेतकऱ्यांना चांगले दिवस आणायचे असतील तर तिथं निव्वळ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भांडणारे लोक गेले पाहिजे. आणि शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक उभी झाली तर सगळे पक्ष शेतकऱ्यांचा विचार करतील. जो किसान हित की बात करेगा वही महाराष्ट्र में राज करेगा. तर रविकांत तुपकर आपल्यासोबत होते. शेतकऱ्यांचा विषय किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रबिंदू ठेवून तिसरी आघाडी स्थापित करण्याचा त्यांचे प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.